आजच्या ठळक बातम्या. सराव दहीहंडीला 50 पथकांची सलामी. खेड शहराच्या बकाल परिस्थितीला प्रशासन जबाबदार, वैभव खेडेकर यांचं वक्तव्य. कृष्णा सोनवणे मारहाण विरोधात दलित पॅंथर आक्रमक. आमदार प्रशांत ठाकूर यांना मानाचे पान मिळणार. ठाण्यात पातळीपाडा येथे गॅस टँकरला भीषण आग. ठाण्यात रविवारी थरांचा थरथराट रंगला. निमित्त होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक राजेश वायळ यांनी कोपरीच्या अष्टविनायक चौकात आयोजित केलेल्या निष्ठेच्या सराव दहीहंडीचे. या निष्ठेच्या हंडीला ठाणे, नवी मुंबई आणि डोंबिवली परिसरातील तब्बल 50 गोविंदा पथकांनी सलामी दिली. बागळे इस्टेट, सीपी तलाव गोविंदा पथकाने 9 थर लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र 8 थर लावून त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावले. तसेच निष्ठेची दहीहंडी फोडण्याचा मान सीपी तलाव गोविंदा पथकाने पटकावला. कोपरीच्या आई चिखलादेवी गोविंदा पथकाने 7 थर लावले, तर शिवतेज महिला पथकानेही 5 थरांना गवसणी घालत बाजी मारली. खेड नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला 3.5 वर्ष पूर्ण झाले आहेत, परंतु या 3.5 वर्षांमध्ये खेड शहराची बकाल परिस्थिती झाली आहे. याला सर्वस्वी हे नगर प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलाय. खेड शहरातून जाणाऱ्या भरणे, साखरोली, वाकोली आणि दापोली रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. या रस्त्यांमध्ये भले मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे ठेकेदार SMC कन्स्ट्रक्शन असल्याचं समजतं आहे, परंतु त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय बोगस असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी काळजी रस्त्याची घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे आज भरणे खेड रस्ता धोकादायक स्थितीमध्ये आहे. याच अनुषंगाने मनसे राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली खेड शहरातील रस्त्याची झालेली दुरावस्था यावर लक्ष वेधण्यासाठी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना निवेदन देण्यात आले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाठवलेला आहे, परंतु BNCचे हरामखोर अधिकारी या ठिकाणी निवेदन घ्यायला आले नाहीत. येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना आम्ही धडा शिकवू, खेडचं पाणी काय असेल दाखवून देऊ. आज अनेक लोक या खड्ड्यातनं पडतात, जखमी होतात. आज अनेकांना पाठदुखीचं देखील दुखणं निर्माण झालेलं आहे. याला जबाबदार हे प्रशासन आहे. याने अनेक लोकांची निवेदनं स्वीकारलेत, परंतु आज त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाची दखल घेतली नाही तर काय फळखटाक होतं हे त्यांनी पाहिलेलं आहे, त्यांना माहिती आहे. आणि म्हणून 8 दिवसात जर का हे रस्ते चांगले सुस्थितीमध्ये झाले नाहीत तर यांना कार्यालयामध्ये बसू देणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा जय हो. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सूर्यवंशी या कायद्याची पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी केलेली मारहाण आणि त्यात त्याचा हकनाक बळी गेला. हे प्रकरण ताजे असतानाच रायगड जिल्ह्यात देखील एक असाच पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याचं पॅंथर सुशीलभाई जाधव यांनी आक्रमकपणे सांगितले आहे. पेड पोलिसांनी कृष्णा सोनवणे यांना जातीवाचक शिवीगाळ करून बंद खोलीत बेदम मारहाण केली असल्याचं पीडितांनी तक्रारीत म्हटलंय. सोनवणे कुटुंबियांना जलद न्याय मिळावा यासाठी स्वराज्य संविधान रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशीलभाई जाधव, कृष्णा सोनवणे आणि अन्य सहकारी यांचं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आजपासून आमरण उपोषण सुरू आहे. आमची मागणी आहे, रायगड जिल्ह्यामधील पेन तालुक्यामधील आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला चुकीच्या पद्धतीने कोणत्याही प्रकारची FIR नसताना, कोणत्याही प्रकारचा अर्ज नसताना, कोणत्याही प्रकारची चुकी नसताना जो पोलीस कर्मचारी आहे RD ढोबले यांनी बेकायदेशीरपणे एका बंद खोलीमध्ये त्यांना गलफडीला पकडून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून त्यांचा मर्डर करण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे पेन पोलीस स्टेशनमध्ये. आणि त्यानंतर त्यांच्या फॅमिलीने त्यांना हॉस्पिटलाइज केलं. 5 दिवस ते हॉस्पिटलला होते आणि एकंदरीत प्रकार ते सर्व आम्ही प्रशासनाला सांगितल्यानंतर प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. आमची मागणी माफक आहे. याच्यामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाला मारहाण केलेली आहे, जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्या त्यांचे सिनियर PI असतील, DYSP असतील यांनी त्याच्या पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, SP मॅडमना खोटा रिपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न केला, कायद्यामध्ये कसूर केलेला आहे, यांना देखील त्यामध्ये सहारूपी केलं पाहिजे. अशा आमच्या 3 मागण्या या ठिकाणी आहेत. आणि ज्या पद्धतीने आता एक ताजं प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहे, सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कटोडीमध्ये जो मृत्यू केला आणि महाराष्ट्र सरकारने सांगितलं नाही त्याचा मृत्यू अशा प्रकारे झालेला आहे, पण ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी बाजू ही
न्यायालयामध्ये लावून धरली आणि त्या आज लढ्याला यश आलं आणि त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मर्डर हा पोलिसांच्या माध्यमातून मारहाण मुलं झालेला आहे आणि तोच घोरबड अधिकारी आज आमच्या रायगडच्या पेनच्या दिशेने वाटचाल करतोय का काय, तो पुन्हा एकदा घटना आमच्या रायगडमध्ये घडते का काय, हा संशय आम्हाला या ठिकाणी आहे आणि ती घटना आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये घडून देणार नाही. म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबन केलं पाहिजे. रायगड जिल्ह्याला भाजप मानाचे स्थान देणार असून ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पारड्यात पडेल असा विश्वास भाजपचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण यांनी दिलाय. भाजपा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे सूतोवाच दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 खिडूकपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांनी माथाडी कामगारांसाठी मोफत रुग्णवाहिका दिली. तिच्या लोकार्पण सोहळ्यासाठी भाजपाचे सहमुख्य प्रवक्ता अजित चव्हाण आले होते. त्यावेळी ते बोलत होते. तुमच्या मतदारसंघाचं जे प्रतिनिधित्व करतात प्रशांत हे सिनियर आमदार आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख अत्यंत कर्तृत्ववान, शांत, संयमी आणि कामाचा प्रचंड झंझावात असलेला नेता अशी आहे. आपल्या सगळ्यांना प्रतीक्षा होती कदाचित त्यांना मंत्रिपद मिळेल. ते आमचेही काँग्रेसमध्ये असल्यापासून मित्र आहेत. आम्हालाही असं वाटलं होतं की कार्यक्षम मंत्री या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये त्यानिमित्तानं रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व होईल. परंतु निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती माझ्या माहितीप्रमाणे येत्या काळामध्ये एखादी मोठी जबाबदारी, ज्या जबाबदारीच्या माध्यमातून पनवेल, रायगड आणि कोकणला न्याय देता येईल अशी मोठी जबाबदारी प्रशांत ठाकूर यांना मिळेल अशी दाट शक्यता आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा देखील आहेत. त्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे पनवेल. छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे आणि या कर्तृत्ववान माणसांमुळं हा मतदारसंघ राज्यामध्ये ओळखला जातो. त्यामुळे आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर जिथं कुठं त्यांच्या पारड्यामध्ये वजन टाकायला लागेल, त्यांचा मित्रपरिवार महाराष्ट्रात आहे, पक्षामध्ये मोठा आहे आणि ते देवेंद्रजींचे लाडके. त्यामुळं पत्रकार यातनं नक्की योग्य ती बातमी शोधतील आणि त्यांना वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा द्विगुणित होतील अशी काहीतरी बातमी आपल्यापर्यंत येईल अशी अपेक्षा करू. ठाणे शहरात पातळीपाडा येथे ऐन वर्दळीच्या ठिकाणी अचानक गॅस टँकरला आग लागली. या आगीच्या ज्वाळा चोहीकडे पसरल्या. धुराचे लोट इतर इमारतींपर्यंत पोहोचले. त्यामुळे तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तासाभराच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने यशस्वी प्रयत्नांनी आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.